हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजच्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी विश्वास ठेवते की तुम्ही सर्वजण एकत्रित जमला असणार आहात आणि परमेश्वराचं वचन असं सांगतं की जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित जमतात तिथं मी उपस्थित आहे. तर आज परमेश्वर खुद्द आपल्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. प्रियानो, देवाचं वचन हे एका वाहणाऱ्या झऱ्यासारखं असतं. तो वाहत असताना त्याला अनेक अडथळे येतात, पण तो वाहायचं बंद होत नाही किंवा थांबत नाही. तो कंटिन्यू वाहत असतो. तसंच आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनात अनेक अडथळे येतात. अशी परिस्थिती येते ज्याला आपण फेस करू शकत नाही, पण देवाचं वचन त्या परिस्थितीमधून जाण्यासाठी आपल्याला मदत करतं, आपल्याला नेहमी उचलून धरतं. काय तुम्ही ते वचन ऐकण्यासाठी तयार आहात? चला तर आपण आजच्या वचनाकडे वळूयात. शेजारच्याकडे वळा आणि म्हणा, हॅलो, असं खुश एक मिनिट थांब. सॉरी फॉर इंटरप्टिंग. रोकने के लिए मुझे खेद है. कैरी ऑन. माझ्या संदेशाचा शीर्षक आहे गॉड ऑफ इंटरप्शन. गॉड ऑफ इंटरप्शन. जरा लवकरच आला त्यांनी. त्याला म्हणलं तुम्ही तो मला थोडासा रंगू दे, मग ये मध्ये. गॉड ऑफ इंटरप्शन. आम्हाला माहिती आहे हा परमेश्वर वेळेचा परमेश्वर आहे. वेळेमध्ये येऊन तो काम करतो आणि आमच्या जीवनामध्ये तो उतरून येतो आणि आम्हाला स्पर्श करतो, आम्हाला बदलतो. तो वेळेचा परमेश्वर आहे. तो सर्व काही वेळेमध्ये काम करतो. पण आज आपण पाहणार आहोत की तो व्यत्ययाचा परमेश्वर कसा आहे. He is a God of interruption. He likes to interrupt things. He likes to interrupt lives. त्याला आवडतं जीवनामध्ये व्यत्यय आणणं. त्याला आवडतं जीवनामध्ये किंवा कुठल्या गोष्टीमध्ये व्यत्यय आणणं. हे त्याच्या एक अनेक सवयींपैकी एक सवय आहे. कोणाला आवडतं? मला पण आवडलं नाही. तुम्हाला आवडलं का? हा मध्येच आला. एक मिनिट रुकावट केली, खेद आहे. काय चाललंय कळालंच नाही. नोबडी लाइक्स इंटरप्शन्स. कोणालाच व्यत्यय आवडत नाही. मराठी खूप अवघड वाटते ते व्यत्यय, असं जीभ बळते एकदम. कोणालाच नोबडी लाइक्स. इथं कोण आहे का ज्यांना व्यत्यय आवडतं? इंटरप्शन कोणाला आवडतं का इथे? नाही. लहानपणी आम्ही दूरदर्शन बघत होतो आणि दूरदर्शनमध्ये नॅशनल म्हणजे दिल्लीवरून पण टेलिकास्ट व्हायचं आणि मुंबईवरून पण टेलिकास्ट व्हायचं. हे लक्षात आहे का? कोण आहे का 80sचे? एनीबडी इन द 80s? कॅन आय रिलेट टू यू? आणि दिल्लीचं प्रकाशन होत असताना होता मध्येच संध्याकाळची वेळ किंवा रविवारची वेळ म्हणायला तर दुपारनंतर लगेचच ना मुंबईचं प्रदर्शन व्हायचं. किती? 7:30 वाजता. बर. आणि मग मराठी पिक्चर लागायचं रविवारी आणि त्या कालावधीमध्ये दिल्लीपासून मुंबईचं प्रक्षेपण होत असताना असे पट्ट्या यायचे आणि आवाज जातो, रुकावट केली आहे, खेद आहे. पण रुकावट केली आहे, खेद आहे म्हटल्यानंतर हे असंच वाटायचं. पण त्याच्यानंतर जे यायचं, त्याच्यानंतर सर्व मुंबईकरांना, सोलापूरकरांना, महाराष्ट्राच्या लोकांना फार बरं वाटायचं. अरे आमच्या मायभाषेमध्ये
आता आम्ही एक पिक्चर बघणार आहे, आम्ही गाणे ऐकणार आहे. त्याच पद्धतीने परमेश्वर अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये एक लय आपली लागलेली आहे, एक सवय आपली लागलेली आहे, आम्ही एक गोष्ट करत चाललेले आहोत, आपला जीवितक्रम आम्ही एका पद्धतीने करत चाललेलो आहोत, त्यामध्ये व्यत्यय आणण्याची सवय परमेश्वराला अनेक वेळेला असते. आणि ज्या वेळेला परमेश्वर व्यत्यय आणतो ते आमच्या हितासाठी आहे. कोणाकडे तरी वळून म्हणा, माझ्या हितासाठी आहे. माझ्या सांगा की कोणाला तर वळून, माझ्या हितात. पीटर सांग रे. हा. I'll tell you the meaning of the dictionary meaning of interruption. Interruptionचा डिक्शनरी मधला अर्थ सांगतो. To stop the continuous progress of an activity or process. चालू क्रम असलेला एक कुठली ऍक्टिव्हिटी आहे किंवा प्रोसेस आहे, प्रक्रिया, एक चालू प्रक्रियेच्या मध्ये काहीतरी आड आणणे, याला म्हणतात व्यत्यय. किंवा ब्रेक द कंटिन्युइटी ऑफ समथिंग, एका कुठल्या तरी गोष्टीच्या प्रवाहाला अडवणे, याला म्हणतात व्यत्यय. समजलं? आर यू अंडरस्टँडिंग इथपर्यंत? ओके. आय एम नॉट टेकिंग ग्रामर क्लास, बट तरी पण आपण काहीतरी शिकणार. मत्ते 21:12 मध्ये असं म्हटलेलं आहे, Matthew 21:12, it says, Then Jesus went into the temple of God and drove out all those who bought and sold in the temple and overturned the tables of the money changers and the seats of those who sold doves. मराठी. नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रय विक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका पालथ्या केल्या. ही घटना आम्हा सगळ्यांना माहिती आहे. काही लोक या घटनेवर आधारित आपलं पूर्ण जीवन असंच वागत राहतात. असो, त्यांच्याकडे जायला नको. नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला. He went into the synagogue, he went into the temple. तो मंदिरात जातोय तर त्याला एक दृश्य काय दिसतंय माहिती का इथे? की लोक बसलेले आहेत, क्रय विक्रय करत आहेत, सराफाचा चौरंग लागलेले आहेत, लोक कबूतर आणि लॅम्स, शीप, सॅक्रिफाईस करण्याचे सर्व पशु आणि पक्षी हे तिकडं विकत आहेत. मंदिरामध्ये बिझनेस चालू झालाय, व्यवहार चालू झालाय. ज्या वेळेला येशूने हे पाहिलं त्यावेळेला त्याला राग आला आणि त्याने विचार केला, माझ्या बापाच्या घरामध्ये हा काय व्यवहार लावून ठेवलाय. आणि मग तिथं आम्हाला कळतं की त्याने असे सर्व क्रय विक्रय करणाऱ्या लोकांना हाताला धरून मंदिराबाहेर काढला. हाताला धरून मंदिराबाहेर काढला आणि सर्व गोष्टी, ते जे टेबल आहे, बैठकी आहे, त्याला उलथा पालत केली. When God interrupts, forbidden trades are tossed out. जेव्हा परमेश्वर व्यत्यय आणतो तेव्हा फॉरबिडनला म्हणायचं निषिद्ध व्यवहार उलथे पालथे केले जातात. निषिद्ध व्यवहार उलथे पालथे केले जातात. आज तुम्ही आणि मी आमच्या जीवनाच्या आत पाहावं. हे जे मंदिर परमेश्वराने देवाच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की हे देवाचं जिवंत देवाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये निषिद्ध व्यवहार कुठला चाललेला आहे का? येशू येणार आहे, व्यत्यय आणणार आहे. निषिद्ध व्यवहार म्हणजे ज्या ठिकाणी जी गोष्ट व्हायला नाही पाहिजे ती गोष्ट. मी नुसतं पापाविषयी म्हणत नाही, मी निषिद्ध व्यवहार म्हणालो. आणि आपल्या जीवनामध्ये काय निषिद्ध व्यवहार होत आहेत का म्हटल्यानंतर मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपण पाप हा विषय घेतला असेल. हा पाप आहे, हा पाप तर आहेच.
तरुणांसाठी वेगळे प्रकारचे पाप, ते सगळं आपल्या डोळ्यासमोर आलेलं असणार आहे. काही लोकांना आपले स्वतःचे पाप समोर आले असतील, काही लोकांना दुसऱ्यांचे. माहिती आहे मला त्याच्या शरीररूपी मंदिरामध्ये कसले निषिद्ध व्यवहार चाललेले आहेत हे मला माहिती आहे. काही लोकांना दुसऱ्यांचे निषिद्ध व्यवहार दिसायला लागलेत, काही लोकांना स्वतःचे निषिद्ध व्यवहार दिसायला लागलेत. पण मी म्हणत आहे तुम्हाला, निषिद्ध, मला सांगा, कबुतर विकणे चुकीचं होतं का तेव्हा? नाही. सॅक्रिफाईस, बलिदानासाठी वापरले जाणारे पशु पक्षी जे आहेत ते त्याची विक्री हे वाईट होतं का? मला सांगा. नाही. योग्य गोष्ट चुकीच्या ठिकाणी केली जात होती. निषिद्ध व्यवहार. वी हॅव टाइम, 24 hours, 24 तास आमच्याकडे आहेत. आणि ह्या मंदिराला आम्ही काय सेवन करण्यासाठी देत आहोत? आमची वेळ योग्य त्या ठिकाणी आम्ही योग्य त्या वेळी आहोत का? नसेल तर निषिद्ध व्यवहार होत आहेत. येशूला येऊ दे आणि निषिद्ध व्यवहार उलथा पालत करू दे. उलथा पालत झाली निषिद्ध व्यवहार. when God interrupts, जेव्हा देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला लक्षात घ्या, फक्त ही इज अ गॉड ऑफ पीस. तो शांतीचा राजकुमार आहे. तो शांतीच आणतो प्रत्येक वेळेला. हो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड त्याच्यासाठी. परंतु कधी कधी त्याला अनुमती द्या की देवा ये आणि माझ्या जीवनामधले निषिद्ध व्यवहार उलटे पालत कर. लेट गॉड इंटरप्ट. देवाला व्यत्यय आणू द्या. कोणाला तरी म्हणा, शेजारच्यालाच नको, मागच्याला म्हणा, देवाला व्यत्यय आणू द्या. सारखं सारखं शेजारच्याला काय टार्गेट करायचं? All that Satan is trading for our peace, our health, our prosperity will be tossed out by Jesus' interruption. शैतान आमच्या जीवनामध्ये जे निषिद्ध व्यवहार, जे नको ती गोष्टी आमच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करून आमची शांती, आमचे आशीर्वाद, आमची भरभराहट, आमचं उत्तम आरोग्य हे याच्यावरती परिणाम आणण्याचा प्रयत्न जे शैतान करत आहे, येशू आमच्या जीवनामध्ये येईल आणि असे सर्व प्रकारचे निषिद्ध व्यवहार तो उलथा पालत करून टाकेल. हालेलुया. इट इज लाईक प्रूनिंग. प्रूनिंगला काय म्हणावं? छाटणी सारखं आहे. छाटणी करत असताना असं सांगतात की त्या झाडाला त्रास होतो. जर त्याला शब्द दिले, वाचा दिली देवाने, तर ते खूप रडेल, खूप ओरडेल ते झाड. माझ्यावरती हा व्यवहार, मी तर तुला फळ द्यायला लागलो, मला असं का करायला लागला? मी तुझी छाटणी करायला लागलोय. जे नको ते तुझ्या फाट्यामध्ये जे उगवलेलं आहे, जे जळत चाललेलं आहे, जे कोरडं झालेलं आहे, जे अगोदरच मरण पावलेलं आहे, अजूनही तुझ्या एका फाट्याला ते जुडलेलं आहे ना, ते मला कापून टाकू दे. आणि कधी कधी त्याचा त्रास होतो. परंतु येशूला म्हणू, निषिद्ध व्यवहार माझ्या जीवनामधून काढून टाक. तुझा व्यत्यय माझ्या जीवनामध्ये होऊ दे. आमेन. Do you know interruption does not come by invitation? व्यत्यय हे आमंत्रणाने येत नाही. It will always surprise you. कधी कधी जर तुम्ही प्रार्थना केली असेल ना, देवा मला खूप सरप्राईज कर. लोकांना सरप्राईज खूप आवडत असतं. मला सरप्राईज कर देवा. असा सरप्राईज मिळेल, कारण व्यत्यय पण सरप्राईजनीच येतो. असा एक झटका व्यत्ययाचा सरप्राईज म्हणून तुमच्या जीवनामध्ये येईल ना, खूप वाईट वाटेल, फटका बसेल जोराचा. त्यावेळेला पास्टरकडे पळत येऊ नका आणि म्हणू नका शैतान फार धूर्त आहे. हो, नाही, देवाने व्यत्यय आणलेला आहे. आमेन. लेट्स गो अहेड. पास्टर अमित लास्ट संडेला बोलत होते, त्याच भागातून काही गोष्टी आपण आज पाहणार आहोत. पुढच्या काही गोष्टींमध्ये
जाण्यासाठी. लूक 7:14. मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. And he came up and touched the bier on which the body rested, and the pallbearers stood still. And he said, young man, I say to you, arise from death. ही घटना देखील माहिती आहे. कफरनहूमातून येशू निघालाय आणि नाईन या गावामध्ये तो प्रवेश करतोच आहे. अजून तो आत प्रवेश करतोच आहे. खूप खूप छान मुद्दे पास्टर अमितनी मागच्या संडेला दिले होते, की ते म्हणाले की मरत नाही का, एक डेड बॉडी बाहेर यायला लागली आणि येशू आत यायला लागलाय. अजून येशू आतच आलेला नाहीये, तर इतकं केलं, आत आल्यानंतर काय होणार आहे? यू शुड गो अँड लिसन टू दॅट सर्मन. सबस्क्राईब केलात का? असो. सो ही घटना अशी आहे की येशू आणि त्याचे शिष्य कफरनहूमातून नाईन या गावामध्ये आत प्रवेश करत असताना एक दृश्य त्याच्या समोर येतं. एक विधवा आहे. विधवेचा एकुलता एक मुलगा मरण पावलाय आणि त्याला लोक तिच्या बरोबर आहेत आणि सर्वजण मिळून त्याला वेशी बाहेर घेऊन जातात, कारण त्या काळामध्ये कबरा वेशीच्या बाहेर असायच्या. आजकाल चर्चच्या मागेच आहे, माहिती का? काही कबरा चर्चच्या आतमध्ये पण आहे. त्या विषयाकडे जायला नको. रंगभवनचा रस्ता बघितला ना? मी दरवेळेला सांगतो, चालू होतो मोठ्या चर्च पासून. तो जो रस्ता आहे खालचा शेवट कुठं होतो? स्मशानभूमी. एनिवे, ते वेशीच्या बाहेर घेऊन चाललेत. ती विधवा रडत आहे. येशूची नजर त्या विधवेकडे जाते आणि वचन सांगतं, येशूला कळवळा आला, मोठा कळवळा आला. आणि त्या ठिकाणी कळवळ आल्यानंतर येशू काय करतोय माहिती का? येशू त्या तिरडीला स्पर्श करतो आणि तिरडीला स्पर्श केल्यानंतर ते सगळे तिथेच थांबतात. कोण? पॉल बेरर्स, म्हणजे त्याला घेऊन जाणारे खांदेकरी हा शब्द आलाय. ते खांदेकरी तिथेच थांबतात. वचन हे सांगत नाही आहे की गच्च असं धरून त्याला तिकडेच थांबवतात. येशू असं गच्च त्यांना पकडतो, थांबा रे थांबा असं म्हणत नाही. वचन सांगतं येशू जातो आणि त्यांना त्या तिरडीला नुसता स्पर्श करतो. स्पर्श केला रे केला. ते खांदेकरी तिथेच थांबतात. मरण, ख्रिस्ताचं दुसरं येणं जर त्याला अजूनही विलंब असेल तर मरणाला आम्ही टाळू शकत नाही. तुम्हाला आम्ही वाढदिवस खूप आनंदाने साजरा करतो, पण आम्ही हे देखील विसरून जातो की आम्ही मरणाच्या थोडंसं जवळ गेलेलो आहे. Every day we are getting closer to what is called death. रोज आम्ही थोडं थोडं करून मृत्यूच्या जवळ, घाबरायची गरज नाही, मृत्यूच्या जवळ आपण चाललेलो आहोत. म्हणजे मला सांगायचं काय, मृत्यू हा एक प्रवास आहे, याला आम्ही थांबवू शकत नाही. हा विधवेचा मुलगा मेलाय आणि ह्याला याची अंतिम क्रिया करण्यासाठी खांदेकरी त्याला घेऊन चाललेले आहेत आणि तिरडीवरती घेऊन, त्या तिरडीवर मी नंतर येतो, या तिरडीवर घेऊन चाललेले आहेत आणि आता काहीच पावलं राहिले असतील आणि तिथे कबर आहे आणि त्याला तिथे पुरायचं, टाकायचं आणि सर्व काही संपुष्टात येणार. तितक्यात येशू समोर येतो. आहा, काय सीन आहे. व्हॉट अ सीन, व्हॉट अ सीन. हालेलुया. When God interrupts, everything stands still. जेव्हा देव व्यत्यय आणतो, सर्व काही जागच्या जागी थांबतं. Everybody obeys the living God, Jesus. सर्व गोष्टी जिवंत येशू जो आमचा देव आहे त्याच्या आज्ञेमध्ये असतात.
येशू झोपलाय, निद्रा. बोटीमध्ये वादळ आलेलं आहे, लाठा उचंबळल्या इतक्या मोठ्या की जे पक्के मचवे आहेत ते घाबरायला लागले की आता आम्ही मरणार आहे. साधे लोक नाही आहेत, ज्यांना पोहायला येत नाही असे लोक नाही आहेत, ज्यांना समुद्राशी ज्यांनी मैत्री केली ते समुद्राला घाबरायला लागले की आता आम्ही मरणार आहे. लाट किती मोठी असेल. येशू उभा राहतो आणि म्हणतो, शांत हो. एव्हरीथिंग इज स्टँड स्टिल. सर्व काही शांत होऊन जातं. जेव्हा आमच्या जीवनामध्ये काही उचंबळलेला असेल, काही वर आलेला असेल जे देवापासून नाहीये, आम्हाला खाऊन टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, ते उचंबळलेल्या लाठाप्रमाणे असेल. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा देव व्यत्यय आणतो तेव्हा सर्व काही जागच्या जागी थांबतं. कोणीतरी आमेन म्हणे. येशू चाललाय आणि जाता जाता तिरीला स्पर्श केला रे केला. सगळेच्या सगळे तिथेच थांबले, ॲज दो दे वर फ्रोझन. जणू काय ते अगदी डे आफ्टर टुमॉरो म्हणून मला वाटतं एक मूवी आहे, त्याच्यामध्ये एक सीन आहे की इतकी म्हणजे सगळं नेचर वर खाली होतं आणि सगळं थंड व्हायला लागतं, बर्फाळ सगळं व्हायला लागतं आणि अचानक तो एक मनुष्य आहे, तो अमेरिकेच्या त्या झेंड्याकडे पाहतो आणि असा फडकत 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 इतकं बर्फ साचतं की ते असं होता होताच पूर्णपणे मध्येच असंच राहतं. मे बी तसंच काहीतरी त्या खांदेकरांच्या बरोबर झालेलं असणारे. एक स्पर्श येशूचा, मृत्यूकडची वाट जागच्या जागी थांबते. मृत्यूकडची वाट, स्टँड स्टिल, स्तब्धता. कोण स्पर्श केला? आम्ही कशामुळे थांबलो? काय झालं? आणि मग त्याच्यानंतर सहज असंच बोलून जातो येशू, मुला मी तुला सांगतो, उठ. When everybody thinks he is dead, Jesus is believing he is just sleeping. जेव्हा सर्व लोकांनी विश्वास ठेवलाय की तो मेलाय, येशू मात्र म्हणतो की हा निजलाय. आणि म्हणून म्हणतो, मी तुला म्हणतो, उठ. अगदी आपल्या आईसारखं पण सकाळी आम्हाला तो कसा आमची आई आम्हाला उठवते ना. हॅलो, आज काही लेकरांना झाला असेल अनुभव, उठतो की का पाणी टाकू. एक माझ्या ओळखीचा होता, त्याच्या कानात पाणी टाकायचे त्याचे वडील सकाळी सकाळी, उठत नाही म्हणून. असे वेगवेगळे प्रकार आहेत. निजलाय म्हणून कसा मेल्यासारखं पडतंय असं. पण जेव्हा सर्व लोक नाईन गावातले विश्वास ठेवतात, त्या विधवेसह सगळेजण विश्वास ठेवतात की हा मुलगा मेला आहे, येशू सहज म्हणतो, मुला मी तुला सांगतो, उठ. द पॉवर द वर्ड्स ऑफ जीसस कंटेन. येशूच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधलं सामर्थ्य पहा. व्हॉट एव्हर इज डेड कॅनॉट हिअर. जे काही मेलेलं आहे ते ऐकू शकत नाही. ऐकू शकते का? किती वेळा, हाऊ मेनी ऑफ यू अटेंडेड फ्युनरल सर्व्हिसेस? केले की नाही? किती आम्ही किती फ्युनरल सर्व्हिसला जा. काही फ्युनरल सर्व्हिस खूप जास्त ड्रामॅटिक असतात. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, सगळा आदर देतो मी सगळ्यांना, सगळ्यांच्या भावना सांभाळतो मी, मला कोणाचा अपमान करायचा नाही. पण तुम्ही पहा, एक तरी व्यक्ती तुम्हाला स्मशानभूमीमध्ये दिसेल जी त्या डेड बॉडीच्या जवळ जाईल आणि म्हणेल, उठकी रे, उठकी रे, तुझं आवडतं जेवण करते मी, उठकी रे. Nobody hears because
द डेड कॅनॉट हिअर. जे मेलेलं आहे ते ऐकू शकत नाही. किंवा मला असं म्हणू द्या, मानवाचे शब्द मृत व्यक्तीच्या कानात पडू शकत नाही, परंतु येशूचे शब्द मृत मनुष्याच्या कानात जाऊन मृताला जिवंत करण्याची ताकद त्याच्यामध्ये ठेवतात. म्हणून येशूचा व्यत्यय आमच्या जीवनामध्ये होऊ दे. आणि जर मृत्यूकडे कुठली गोष्ट आम्हाला घेऊन चालली असेल, नाशाकडे आपली कुठली गोष्ट आम्हाला जर घेऊन चालली असेल, दरिद्रतेकडे जर कुठली गोष्ट आम्हाला घेऊन चालली असेल, तर येशू येईल आणि आमच्या तिरडीला स्पर्श करेल. हालेलुया. तिरडीला किती मी विचार करत बसलो, त्या मुलाला का स्पर्श नाही केला? तिरडीला स्पर्श केला. तिरडी, बियर, BIER, बियर, तिरडीला स्पर्श केलाय. लक्षात ठेवा, माहिती म्हणून सांगतो, त्या काळामध्ये let me just read you. Numbers 19:11. Whoever touches a human corpse will be unclean for 7 days. एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने 7 दिवस अशुद्ध राहावे. गणना 19:11 मध्ये हे वचन आहे. काय म्हटलेलं इथं पुन्हा एकदा वाचतो. एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने 7 दिवस अशुद्ध राहावे. म्हणजे लक्षात घ्या, इच्छा नसताना जरी ते खांदेकरांनी त्या डेड बॉडीला शिवलंय म्हणून ते लोक काय झालेत? अशुद्ध झाले. 7 दिवस आता त्यांना अशुद्ध राहायचंय, वेगळं राहायचंय. आणि लक्षात घ्या, 19 आणि 22 मध्ये काय म्हटलेलं माहिती का? असे व्यक्ती म्हणजे कोण? ज्यांनी शवाला शिवलंय, मृतदेहाला ज्यांनी स्पर्श केला, ते असे अशुद्ध व्यक्ती ज्या कोणी व्यक्तीला किंवा गोष्टीला स्पर्श करतील तेही अशुद्ध मानले जावे. म्हणजे लक्षात घ्या, डेड बॉडी आहे त्या मुलाची, त्या खांदेकरांनी त्या डेड बॉडीला स्पर्श केलाय कारण त्यांना तिरडीवर ठेवायचंय उचलण्यासाठी. म्हणजे ते अशुद्ध झाले आणि ते अशुद्ध झाल्यानंतर तिरडीवरती ठेवला, तिरडी उचलली, तिरडी काय झाली? अशुद्ध झाली. या ज्यूज मध्ये असं पालन होत होतं, यहुदी लोकांमध्ये असं पालन होत होतं की कोणीही, मग त्याची आई जरी असली, किती जरी तिला वेदना होत असल्या, किती जरी आपल्या अगदी जवळचा आहे, प्रेमळ आहे, माझा एकुलता एक मुलगा आहे, मला घेऊन जाऊ द्या त्याला, असं होऊ शकणार नाही त्या काळामध्ये. का? कारण एकदा डेड बॉडी मेलं की तो शव अशुद्ध आहे, त्याला ज्यांनी स्पर्श करणार तेही अशुद्ध होणार. म्हणजे ती देखील बाहेर लांब होती आणि ते खांदेकर मात्र अशुद्ध झाले होते, ती तिरडी मात्र अशुद्ध होती. सगळ्यात पहिला येशू येतो, पुनरुत्थान किंवा जीवन देण्याच्या अगोदर त्या तिरडीला स्पर्श करतो. कशामुळे ते खांदेकरी थांबले? समथिंग दॅट वॉज होली फ्रॉम जीसस वेंट राईट फ्रॉम द बियर टू ऑल द pallbearers. The holiness of God struck them hard. They stood still. येशू जो पवित्र देव आहे तो येतो आणि सर्वप्रथम तिरडीला स्पर्श करतो आणि ते जे अशुद्ध झाले होते, देवाची शुद्धता त्यांच्या आतमध्ये येऊन त्यांना स्पर्श करते आणि त्या पवित्रतेमुळे ते तिथल्या तिथेच थांबतात. हालेलुया. Whatever is unholy or whatever is unclean, when God interrupts, it becomes holy. देवा, तुझा व्यत्यय माझ्या जीवनामध्ये येऊ दे आणि ज्या ज्या जीवनाच्या कोपऱ्यामध्ये अशुद्धता आहे तिथे तुझी पवित्रता मला स्पर्श करो. तिथे तुझी पवित्रता मला स्पर्श करो. तिथे तुझी पवित्रता मला स्पर्श करो. When God interrupts, unclean is made holy. जेव्हा देव व्यत्यय आणतो, जे अशुद्ध ते पवित्र केलं जातं. They did not have to. त्यांना 7 दिवस अशुद्ध राहण्याची गरज लागली नाही. का माहिती का? जो मेला होता आता जिवंत झाला. जिवंत झाला म्हणजे ते डेड बॉडी नाही आहे,
म्हणजे आम्ही कोणाला स्पर्श केला आता ते मेलेलाच नाहीये, म्हणजे आम्ही अशुद्ध नाही. I was once a sinner, because Jesus touched me, the sin is no more in me, so I am holy. Hallelujah. जेव्हा देव व्यत्यय आणतो तेव्हा अशुद्ध गोष्टी पवित्र केले जातात. 15 वचन लूक 7 मध्ये परत येऊन 15 वचन, तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. तो जो मेलेला उठून बसला आणि बोलू लागला. मग त्याने म्हणजे येशूने त्याच्या आईच्या हवाली त्याला केले. And Jesus gave him back to his mother. काय सुंदर दृश्य असेल, काय सुंदर दृश्य असेल. Let me tell you, who was she? कोण होती ती? विधवा. म्हणजे तिच्या जीवनातील एक प्रमुख व्यक्ती, जे तिचं बल होतं, जे तिचं सर्वासर्वी होतं, तिचा पती, तो मेला. ती विधवा आहे. असो, माझा पती मेला तरी काय झालं, माझा मुलगा आहे. काही दिवस, काही महिने, काही वर्ष आपल्या मुलाबरोबर तिने घालवले आणि आता वेळ अशी आली, तिची एकमेव ताकद, एकमेव शक्ती, एकमेव शांती किंवा पुरवठा किंवा नाही का आधार, याचा एक हिस्सा, तो तिचा एकुलता एक मुलगा. म्हणले एक मुलगा नाही, म्हणजे ओनली वन. तो एक मुलगा, तोही मेला. आता काय उरलंच नाही तिच्याकडे, काहीच उरलं नाही तिच्याकडे. नथिंग, शी हॅड नथिंग. असं जीवनामध्ये आम्हाला कधी झालंय का, आमच्या जीवनामध्ये असं कधी अशी वेळ आली आहे का की देवा एवढं ठीक आहे, समस्या येऊ दे, पण इतकं की सगळंच गेलं निघून. विधवा, त्याच्यानंतर एकुलता एक मुलगा, पण आता सर्वच गेलं की मी काय करू, अशी अवस्था कधी कधी आमच्या जीवनामध्ये आली असेल. परंतु येशूला कळवळा जसा आला, तिरडीला स्पर्श त्याने केला, मुला आता उठ असं म्हटलं. मुलगा उठून बसला आणि बोलू लागला. तोवर तो मुलाचा हात धरतो, म्हणतो खाली उतर आणि आईच्या हवाले करतो. आई, हा घे तुझा मुलगा. When God interrupts, He restores us. जेव्हा देव व्यत्यय आणतो तेव्हा तो सर्व काही पूर्व अवस्थेमध्ये आणतो. Somebody needs to say amen. Church, do not forget, you will be restored. मंडळी हो, लक्षात घ्या, तुमची पुन्हा स्थापना, पूर्व अवस्था येणार आहे. येशूचा व्यत्यय होणार आहे. आम्ही सरप्राईज चकित होणार आहोत. त्याचा व्यत्यय आम्हाला लागणार आहे. तो तिरडीला स्पर्श करणार आहे. खांदेकरी थांबणार आहेत. येशू म्हणणार आहे उठ, आणि जे हरवलेलं आहे, जे गमावलेलं आहे, ते पुन्हा आमच्या हातात येशू देणार आहे. When God interrupts, He restores. ज्या वेळेला परमेश्वर व्यत्यय आणतो त्यावेळेला तो सर्व काही परत देतो. हालेलुया, हालेलुया. देवाला म्हणू, देवा फक्त आशीर्वादांचं सरप्राईज देऊ नको, व्यत्ययाचं देखील सरप्राईज आम्हाला दे. बिकॉज यू नो व्हॉट इज राईट इन माय लाईफ. त्या काळापुरतं थोडंसं आम्हाला दुखेल, वाईट वाटेल, आम्ही सहन करू देवा. जर आम्हाला कळेल हा तुझा व्यत्यय आहे, तर आम्ही त्या व्यत्ययामध्ये देखील आनंद करू. त्या व्यत्ययामध्ये देखील आम्ही
आनंद करो. हालेलुया. चर्च, आजचं वचन हे खूप आशीर्वादित होतं, हो ना? माझा विश्वास आहे की तुम्ही सगळेजण आजच्या वचनाद्वारे नक्कीच आशीर्वादित झाला असणार आहात. हालेलुया. तर आपण इथंच न थांबता आठवडाभर या वचनाला घेऊन चालण्याचा प्रयत्न करूयात. असंच आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या रविवारी याच वेळी याच ठिकाणी. आणि अजून कोण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू.